नमस्कार मैत्रिणींनो, प्रेमास किचनमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। मी आज तुम्हाला खारेदाणे करून दाखवणार आहे। तर आपण एक कप पाणी घेतलेलं आहे कढईमध्ये आणि एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहे आणि हे 2 चम्मच त्याच्यात मीठ टाकायचं आहे। हे पण पोहे खायचे चम्मच आणि या पाण्याला थोडंसं उकळू द्यायचं। टाईमच्या अभावी मी तुम्हाला हे दाखवायसाठी करत आहे, पण मी पाणी उकळलेलं आहे, मीठ टाकलेलं आहे आणि हे शेंगदाणे तयार केलेले आहे। आता आपल्याला लोखंडाच्या कढईमध्ये हे शेंगदाणे मिठामध्ये भाजायचे आहे। आता आपण गॅस सुरू केलेला आहे, तर याच्यामध्ये आपण भाजून घ्यायचे। या अगोदर मी एकदा भाजलेले आहे याच्यामध्ये, म्हणून थोडंसं ते मीठ आहे तयार, तर हे मीठ याच्यात आपण टाकूया। आणि हे पाणी उकळलं की आपले कच्चे दाणे टाकून द्यायचे। दाणे चांगले निवडून घ्यायचे, सडके दाणे घ्यायचे नाही। गुजरातचे छान दाणे घ्यायचे, लंबे लचक असतं, चांगले लंबे असतात, मोठे असतात आणि चांगले असतात। आता आपण हे मीठ घेतलेलं आहे, गॅस सुरू केलेला आहे आणि मी टाईमच्या अभावी मी प्रोसिजर ही तयार केलेली आहे आणि हे दाणे तयार केलेले आहे। याला एक वाटी हे घेतलेलं आहे, 1 वाटी पाणी घेतलेलं आहे, 1 कप पाणी घेतलेलं आहे आणि 1 कप शेंगदाणे घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये 2 चम्मच मीठ टाकून मी हे तयार करून घेतलेले आहे आणि हे तुम्हाला दाखवायसाठी मी करत आहे। आता याच्यामध्ये एक कप मीठ टाकलेलं आहे आणि हे 1 कप आपले शेंगदाणे आहे तयार केलेले। आता याच्यात टाकूया आपण आणि पाणी उकळल्यानंतर शेंगदाणे टाकले, त्याला 5 मिनिट उकळत्या मिठाच्या पाण्यामध्ये ठेवले आणि 5 मिनिटानंतर पाणी चाळणीनं गाळून घेतलं आणि 5 मिनिट त्याला फॅनखाली सुकून घेतले। हे असे दाणे तयार केलेले आहे। आता हे पाणी उकळलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण ह्या मिठाच्या पाण्यामध्ये आपण हे दाणे टाकूया आणि याला 5 मिनिट आपण असं उकळूया। 5 मिनिट उकळलं की याला चाळणीनं गाळूया आणि फॅनखाली ठेवूया। आता याला आपण हे असं गरम या मिठाला थोडंसं अगोदर गरम करून घ्यायचं। मीठ गरम केलं नाही, लगेच टाकले, पण तुम्ही गरम करून घ्यायचं। 1, 2, 3 मिनिट मीठ चांगलं गरम झालं की मग त्याचा इफेक्ट लवकर म्हणजे चांगला येतो। तर बोलता बोलता केव्हा होऊन जाते माणसाच्या हाताने चुका। त्याला 5 ते 6 मिनिट लागतात याला शेंगदाणे हे तयार व्हायला आणि मीठ अगोदर गरम करून घ्यायचं आणि गरम केलेलं मीठ त्याचा कलरही चेंज होतो। मग कलर चेंज झाला की त्याच्यामध्ये टाकायचं, म्हणजे लवकर होऊन जाते आणि खूप क्रिस्पी होतात दाणे। आपल्याला विकत आणायची गरज नाही राहत। आता ते मिठाच्या पाण्यातले कुठे टाकतात, काय टाकतात, तसे बाहेरचं हायजेनिक नसतंच। आपल्या घरी केलेले केव्हाही चांगले आणि खूप लवकर होते, ते काही विषय नाही आहे त्याच्यामध्ये। आता हे शेंगदाणे झालेले आहे आणि याला आपण गाळून घेऊया। गाळून घेतलेले आहेत चाळणीने आणि याला फॅनखाली 5 मिनिटासाठी सुकवायला ठेवूया। 5 मिनिट सुकवणं झाले फॅनखाली, तर मग आपण त्याला मिठाच्या याच्यामध्ये भाजायला घेऊया। मला निघालेले आहे आणि हे चांगले झालेले आहे खमंग। तर याला आपण आता गाळून घेऊया। गॅस बंद केला, त्याने गाळायचे। आणि गाळले का हे बरोबर हे सगळं पडून जाते आणि हे झाले की असे क्रिस्पी लागतात आणि त्याचे सालं निघतात आणि खरंच खूप छान होते।
आपल्याला विकत आणायची गरज नाही आहे. 5 मिनटं उकळाला, 5 मिनटं वाऊ घालायला आणि एक 5 ते 7 मिनटं याला मिठामध्ये भाजण्याला. एक 17 मिनिट वगैरे लागतात त्याला. क्रिस्पी झालेले आहे. चांगले हे झालेले आहे, क्रंची झालेले आहे. हे आपले खारेदाणे तयार. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. आणि पहिले तुम्ही खारे शेंगदाणे करा आणि ते तुम्हाला जमल्यास तुम्ही लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा, घंटी दाबून द्या. आणि नवीन नवीन तुमच्याकडे रेसिपी असेल तर ते मला मॅसेजद्वारे पाठवा. तुम्हाला जर नवीन नवीन रेसिपी कोणत्या पाहिजे असेल ते मी नक्कीच करेल त्या. आणि तसंच सुचवा. आणि बाकी प्रेमास किचनमध्ये मी बरंच काही टाकलेलं आहे. लिंबूचं सरबत आहे, आता महालक्ष्मी होत्या तर महालक्ष्मीची आंबील दाखवलेली आहे, त्याच्यानंतर कतली दाखवलेली आहे, वर्षभर टिकणारं लिंबू सरबत दाखवलेलं आहे, झटपट उसळ दाखवलेला आहे. त्या तुम्ही नक्कीच रेसिपी पहा, तुम्हाला त्याचा पूर्ण फायदा होईल. पण रेसिपी अर्धवट बघू नका, ते पूर्ण बघा. पूर्ण बघितल्याशिवाय करता येत नाही. चला, थँक्यू व्हेरी मच मैत्रिणी.